नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे रथ चौकातला राम मंदिरामध्ये. कारण की आज मारुती रायांचा जन्मोत्सव आहे, तर सगळे मंदिर सजलेले आहे मारुती रायांचे. तर आपण जाऊया दर्शनासाठी. तर चला आपण आता दर्शन घेऊ श्रीरामांचं, कारण त्याच्या पाठीमागे आपलं हनुमान रायांचं पण मंदिर आहे. तोच रस्ता आहे आणि जाण्याचा. तर आपण छान प्रसन्न वातावरणामध्ये आपण श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि तिकडच्या गुरुजींशी बोललो आपण. एकदम प्रसन्न वातावरण असं मंदिरामध्ये आणि सुंदर अशी श्रीरामांची मूर्ती, एकदम प्रसन्न वातावरण होतं मंदिरामध्ये. श्रीरामनवमीचा व्लॉग आपला अतिशय सुंदर झाला, म्हणून आपल्या गुरुजींनी आपल्याला श्रीरामांची प्रतिमा भेट दिली. जय. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी. आज त्यांचा म्हणजे जन्मोत्सव आहे, तर ते असं वाटत होतं की ते खूप प्रसन्न आहे. मारुती रायांची प्रतिमा तर एकदम अशी सुंदर अशी मूर्ती आणि सजावट पण एकदम छान होती आणि फुग्यांची सजावट. आणि जय श्रीराम, जय जय श्रीराम बोला, जय जय श्रीराम. पिंपळाच्या झाडाखाली एक छोटंसं छान असं मुंजोबाचं मंदिर पण होतं. आम्ही तिथं पण दर्शन घेतलं मुंजोबा रायाचं आणि पुढे निघालो. आज प्रत्येक मारुतीरायाच्या मंदिरामध्ये सजावट आणि फुगे, लाइटिंग आणि भजन कीर्तन, प्रसाद वाटप आणि एकदम प्रसन्न असं वातावरण होतं मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. आणि जय बजरंगबली. आमचे पियुष भाऊ कोल्हे यांनी रथाजवळ सुंदर असा भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बघा या झाडावरती किती छान अशी रोषणाई केलेली आहे, सुंदर.
बघा, हे मंदिर पत्रे हनुमानाच्या नावाने ओळखलं जातं. इथं असं नाही की हनुमान भगवानाचंच दर्शन होणार आहे, की इतर देवांचं पण इथं दर्शन होत आहे इथं आपलं. तर चला. ह्या मंदिरामध्ये प्रसाद होता, एकदम सुंदर असा प्रसाद होता. तर चल प्रसाद घेऊ. आता आपण आलेलो आहे पंचमुखी हनुमान मंदिराकडे. तर इथं आहे भजन चालू आहे इथं, तर तुम्ही बघतच आहात. तर इथं भजन आणि कीर्तन चालू आहे. तर चला दर्शन घेऊ. बघा, किती छान असं मंदिर सजवलेलं आहे मारुती रायाचं, आणि मस्त प्रसन्न वातावरण. जय श्रीराम. तर बघा, या मंदिरामध्ये मारुतीरायांचा पाळणा पण आहे. किती सुंदर असा पाळणा. जय श्रीराम. आणि तुम्ही पण दर्शन घ्याल तर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. तर चला, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि इथं बघा मारुतीरायांचं मंदिर पण आहे. तर चांदीच्या दागिने पण आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय बजरंगबली. तर हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे. तर आठवणीने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. जय श्रीराम, जय श्रीराम.